वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कवडेमळा खून प्रकरणाचा 24 तासात उलगडा. देवळाली प्रवराच्या युवकासह 4 आरोपी जेरबंद. अहिल्यानगर शहरालगतच्या कवडेमळा परिसरात घडलेल्या लक्ष्मण मार्तंड काळे यांच्या खळबळजनक खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 24 तासात उलगडा करत 4 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवळाली प्रवरा येथील एका युवकाचा समावेश असल्यानं परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनच्या रात्री ते 16 जूनच्या पहाटे दरम्यान जाधवमळा कवडेमळा रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी लक्ष्मण मार्तंड काळे राहणार काळेगाव अमरापूर तालुका शेवगाव यांच्यावर कुऱ्हाडीनं वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेवरही प्राणघातक हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 व 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी देहेरे गावाजवळील खंडोबाच्या मळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ 19 विळद, करण विशाल शिंदे 18 विळद, गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे 22 देवळाली प्रवरा तालुका राहुरी आणि विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप 18 विळद यांचा समावेश आहे. पोलीस चौकशीत मुख्य आरोपी लक्की वैराळ याने जमिनीच्या वादातून हा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एक मोबाईल फोन व सिम कार्ड असा 20,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, अहिल्यानगर.